नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊळ बंद 2 या चित्रपटाचे 39व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद 2 हा सिनेमा 21 मे 2026ला प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली असून चित्रपटाची दौडघोड अजूनही सुरू आहे। देऊळ बंद 2 चित्रपटाने 100 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। मोजक्याच मराठी चित्रपटांना 100 कोटीचा टप्पा पार करता आलेला आहे। या यादीमध्ये देऊळ बंद 2 सिनेमाची वर्णी लागलेली आहे। सिनेमाला प्रदर्शित होऊन 39 दिवस झाले असून चित्रपटाचे शो हाऊसफुल सुरू आहे। अगदी रात्रीचे शो वाढवून चित्रपट पाहिला जात आहे। महाराष्ट्रातील शेतकरी आणि स्वामी समर्थ यांची भक्तीवर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे। या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे। चित्रपटामध्ये स्वामी समर्थ यांची भक्ती आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्थिती यांची सांगड घालण्यात आली असून हा सिनेमा प्रेक्षकांना भावला आहे। पहिल्या दिवसापासून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळालेला असून फक्त भारतामध्येच नाही तर परदेशातील मराठी प्रेक्षकांनीही चित्रपटाला साथ दिलेली आहे। अवघ्या 7 ते 10 कोटीच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर तब्बल 100 कोटीहून अधिकची कमाई केली आहे। देऊळ बंद 2 चित्रपटाने 100 कोटीच्या क्लबमध्ये एंट्री घेताना प्रवीण तरडे हे स्वतः सिनेमागृहामध्ये हजर झाले होते। त्यांनी प्रेक्षकांसह हा सिनेमा साजरा केला आहे। यावेळी त्यांनी चित्रपटाचा नफा गरजवंत मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जाणार असल्याची घोषणा सुद्धा केलेली आहे। प्रवीण तरडे यांनी इंस्टाग्रामवर या खास क्षणाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। रात्री 11 वाजता असलेल्या शोला त्यांनी स्वतः उपस्थित राहून देऊळ बंद 2 चा आनंद साजरा केला। प्रवीण तरडे म्हणाले, 39व्या दिवसाचा आज शेवटचा शो आहे आणि हा तो प्रेक्षकवर्ग आहे ज्यांनी 100 कोटीची मोहर उमटवलेली आहे। आज ही शो हाऊसफुल आहे। 39व्या दिवशी सुद्धा पहिल्या रांगेतील एकही खुर्ची रिकामी नाही। पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेपर्यंत प्रेक्षक बसले आहेत। सिनेमाने 100 कोटीचा टप्पा पार करताच प्रवीण तरडे व प्रेक्षकांनी स्वामी समर्थांच्या नावाचा गजर केला। रात्री उशिराही प्रेक्षकांनी सिनेमाला दिलेला प्रतिसाद पाहून मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिलेली आहे।